नमस्कार मित्रांनो, आज आपण इकॉनॉमी मॅरेथॉन चौथा पार्ट घेतो आहे. हा सेकंड लास्ट पार्ट आहे. याच्यानंतर अजून एक व्हिडिओ येईल फक्त आणि इकॉनॉमी आपलं फिनिश होईल. आता KGFची एक स्टोरी सांगतो तुम्हाला. रॉकीबाई मसिहा होतो. रॉकीबाई हा सर्वसामान्य कुटुंबातला असतो, तुम्हाला माहिती आहे, सर्वसामान्यातला. तरी पण तो मसिहा होतो सर्वांचा. का होतं रे? कारण की त्याला माहिती असतं की सर्वसामान्य जनता जी आहे ती काय भोगते, त्याला माहिती असतं. त्यामुळं तो त्यांचा मसिहा होतो. त्याच्यावर काम करतो तो मसिहा होतो. इथं मी काही मसिहा व्हायला आलेलो नाही आहे, पण माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की ॲज अ ॲस्पिरंट राहिल्यामुळं मला एक गोष्टी माहिती आहेत की मुलांचं काय विसरतं, आपलं काय विसरतं अभ्यास करताना, आणि आपण त्याच्यावर फोकस केला पाहिजे. बरोबर? त्या वीक एरियाजवर फोकस केला पाहिजे. आपण काय भोगतो आहे म्हणजे काय विसरतो आहे याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. म्हणून हे इकॉनॉमीचे जे पहिले 3 व्हिडिओ आलेत ते खूप इफेक्टिव्ह आहेत. बरेच जण बघतायत, हजारोच्या संख्येत व्ह्यू येत आहेत त्याला, आणि तुम्ही पण ते बघून घ्या जर चौथ्या पार्टला आला असेल तर. आता काही अनाऊन्समेंट आहेत. तर टेलिग्रामला आपण नोट्स देणार आहे उद्या, म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर 5वा पार्ट झाल्यानंतर लगेच. आणि सायन्सचं जे मॅरेथॉन आहे ते आपण 100% घेणार आहे. हे ऑन डिमांड जरी असेल तरीसुद्धा मी पण घेणारच होतो आणि सायन्सचं लेक्चर घेणार आहे. आणि ते क्वालिटी होईल, डेफिनेटली क्वालिटी होईल आणि कमी टाईममध्ये होणार आहे. तर या अनाऊन्समेंट आहेत. चला, वेळ घालवायला नको. आपल्याला आपला लोगोच आहे की नो टाईमपास, मुद्द्याला सुरुवात करायची डायरेक्टली आपल्याला. आणि तुम्ही पण एक्सक्यूज देऊ नका. कष्टाला पर्याय नाही. शेवटी किती जरी काही जरी मोटिवेशन दिलं तरी शेवटी कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय होते, तुम्ही आता व्हिडिओ बघताय आणि सबस्क्राईब नाही करत, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होतो आहे की मला समजत नाही पुढं काय करायचं आहे. लेक्चर आवडत आहेत की घ्यायच्यात, हजारो संख्येनं व्ह्यू करताय तुम्ही आणि सबस्क्राईब करायला विसरून जात आहे. तर सबस्क्राईब करा, म्हणजे आलेला नंतरचा व्हिडिओ आलेला लगेच नोटिफिकेशन येईल तुम्हाला, ते बघून घ्याल तुम्ही. तुम्हाला माहिती आहे मी टाईमपास काहीच करत नाही. तर ठीक आहे. त्यानंतर चला सुरुवात करूयात आपण मुद्द्याला. पॉवर्टी आपण घेणार आहे आज. पॉवर्टी फार दारिद्र्य महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कशावर ठरतं बरं पॉवर्टी, कशावर ठरत असते? तर खर्चावर दारिद्र्य ठरत असते. हा एक PYQ आहे. खर्चावर तुमच्या ठरत असते, जो मासिक खर्च आहे त्याच्यावर दारिद्र्य ठरत असते. तर NSSO डाटा देतं पॉवर्टीसाठी. पहिल्यांदा कोणी जर इतिहास बघितला, हिस्ट्री जर बघायची म्हणलं आपल्याला, हिस्ट्री, तर बघा, पहिल्यांदा दादाभाई नौरोजींनी 1901 दारिद्र्य रेषा ठरवली होती 16 रुपये आणि 35 रुपये. ग्रामीणसाठी 16 रुपये आणि शहरीसाठी, अर्बनसाठी 35 रुपये. राष्ट्रीय नियोजन समिती त्यानं 15 रुपये आणि ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी 20 रुपये असं ठरवलं होतं, रुरल आणि अर्बनसाठी. परत बॉम्बे योजना आली 1944ला, तुम्हाला माहिती असेल, इतिहासामध्ये पण तुम्ही शिकता आहे. तर 75 रुपये इथं त्यांनी दारिद्र्य रेषा दिलेली होती. ठीक आहे. तर 1960-61ला PD ओझा समिती आली, त्यांनी कॅलरीचा निकष आणला. आता 1960-61ला बऱ्याच समित्या आल्या. आता कोणत्या समित्या आहेत सगळ्या बघूयात आपण. पहिली PD ओझा समिती, त्यानंतर दांडेकर आणि रथ समिती. ह्या दोन्ही समित्या, PD ओझा आणि दांडेकर आणि रथ समिती, यांनी 2250 कॅलरी हा निकष दिलेला होता. ठीक आहे. कॅलरीचा निकष पहिल्यांदा कोणी दिला असं जर प्रश्न आला तर काय म्हणणार तुम्ही? PD ओझा आणि दांडेकर, रथ. तर 1960-61च्या ज्या बाकीच्या पण समित्या आहेत, दांडेकर आणि रथ, मिनास्क जी होती ती कमिटी, परत अहवालिया समिती होती, आणि PK वर्धन. ठीक आहे. या 5 समित्या ज्या आहेत त्या सगळ्या 1960-61ला पॉवर्टीच्या संबंधित आहेत. ठीक आहे. तुम्हाला कधी कधी क्रोनॉलॉजिकली विचारतात. क्रोनॉलॉजिकली जर विचारलं तरी पण तुम्हाला हे यांच्या डेट माहिती पाहिजे की या 1960-61ला आलेत. ठीक आहे. त्यानंतर 1962ला गाडगीळ समिती आली. नियोजन आयोगानं बनवलेली ही पहिली समिती होती. प्लॅनिंग कमिशन जे होतं आपलं, जे बरखास्त झालं, त्यांनी बनवलेली ही पहिलीच होती, गाडगीळ समिती. लक्षात ठेवा. कधी आली रे? तारीख महत्त्वाची आहे, 1962ला आली. 1962ला. फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे. ठीक आहे. आता दांडेकर आणि रथ समितीने अर्बनचं पॉवर्टी किती सांगितली होती? 50%. आणि रुरल किती सांगितली होती? 40%. ठीक आहे. तर अहवालिया समिती आली होती. ठीक आहे. त्यांनी काय म्हणलं होतं?
वर्साटाईल सीझनबद्दल बोललेलं होतं. जर ते वन लाईनरमध्ये जर आलं तर वर्साटाईल सीझनबद्दल कोण बोललं होतं असं म्हणलं तर अहवालिया. 1977ला परत अलग समिती आली, YK अलग, तुम्हाला माहिती असेल. 77ला अलग आली आणि 79ला तिनं अहवाल दिला. किती वर्षांना अहवाल दिला? बघा 1977ला आली आणि अहवाल मात्र 1979ला दिला. 2 वर्षांनी तिनं अहवाल दिलेला आहे. ठीक आहे. त्यांनी अलगने अलग केलं, आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना ट्रिक माहिती असते. अलगने अलग केलं तर काय अलग केलं? अर्बन पॉवर्टी आणि अर्बनचे जे कॅलरीज आहेत निकष आणि ते रुरलचे. आता अर्बनचे किती होते? 2100 दिले त्यांनी आणि रुरलचे किती दिले? 2400 दिले. आता इथं PDOच्या समिती जी होती मागाशी आपण बघितलेली PDOच्या समिती, त्यांनी काय म्हणलं होतं रे? दोन्हीसाठी पण 2250 कॅलरीचा निकष दिला होता. पण इथं पहिल्यांदाच YK अलगने अलग केलं आणि काय केलं? 2100 आणि 2400 असं त्यांनी कॅलरीजचा निकष दिलेला आहे. तर डेट महत्त्वाचे आहेत, 1977 1979. आता लकडावाला समिती आली. लकडावाला तर याने काय खासियत आहे याची 1989ला लकडावाला समिती आली, 93ला त्यांनी अहवाल दिला. समिती कधी आली आणि अहवाल कधी दिला याच्यामध्ये कन्फ्युजन होतं आणि इथं प्रश्न चुकतो आपला. तर 93ला अहवाल आलेला आहे. त्यांनी पण सेमच ठेवलेला आहे की अर्बनसाठी 2100 आणि रुरलसाठी 2400. पण यांचं विशेष काय तर राज्यांचा जो खर्च आहे, प्रत्येक राज्याचा खर्च वेगवेगळा आहे असं सांगितलं होतं त्यांनी. प्रत्येक राज्याचा खर्च हा वेगळा वेगळा आहे. एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्यात, बाकी लक्षात पसारा लक्षात ठेवायची गरज नाही. राज्यासाठी, प्रत्येक राज्यासाठी दारिद्र्याची सीमा ही त्यांनी वेगवेगळी दिलेली होती. कोणी? लकडावाला समितीने. आता अहवाल आणि याच्यामधला फरक बघा. 89ला समिती, 93ला अहवाल. ओके. त्यानंतर आली कोणती समिती? सुरेश तेंडुलकर समिती. सुरेश तेंडुलकर समिती कधी आली? 2005ला आली आणि अहवाल कधी दिला? 4 वर्षांनी दिला, +4 म्हणजे कधी दिला रे? 2009ला दिला. आता मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी जी आहे त्याचा कन्सेप्ट पहिल्यांदा कोणी दिला? सुरेश तेंडुलकर यांनी दिला. त्याच्यामध्ये त्यांनी त्रुटी सांगितल्या होत्या. ते म्हणले की फक्त अन्न घटक तुम्ही आतापर्यंत विचारात घेतला, ठीक आहे, आणि खर्चाची जी पातळी होती ती 1972-73 लेवलची आहे आणि त्याच्यानंतर जी आहे ती चलन वाढ झालेली आहे. आणि तुम्ही 1989मध्ये जर 1972-73चा जर डाटा विचारात घेऊन जर माहिती हे करत असेल, काय करत असेल, दारिद्र्य ठरवत असेल तर इश्यू आहे ना, या मेथडॉलॉजीमध्येच इश्यू आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय म्हणले, तुम्ही 1989मध्ये दारिद्र्य काढताय आणि डाटा वगैरे तुम्ही 72-73चा वापरताय खर्चाची पातळी, तर ही त्रुटी आहे असं सांगितलं होतं. ठीक आहे. तर त्यांनी दारिद्र्य टोपलीचा कन्सेप्ट आणला. त्याच्यामध्ये त्यांनी 2 घटक महत्त्वाचे आहेत म्हणजे आरोग्य आणि शिक्षण. त्यांनी मग 2004-05ला किती सांगितलं होतं रे? त्यांनी दारिद्र्य किती सांगितलं होतं? 37.5% सांगितलं होतं. फार महत्त्वाचा मुद्दा आहे, 37.5%. हा डाटा तुम्हाला जेवढा मी डाटा सांगतो तेवढं लक्षात ठेवायचा आहे, ऑप्शन नाही. आणि तेवढंच मी इथं दिलं आहे, बाकीच्या फालतूच्या गोष्टी दिल्याच नाही. जेवढं लक्षात ठेवायचं तेवढंच सांगितलेलं मी. परत त्यानंतर त्यांनी 2009-10ला किती सांगितलं? 29.8% दारिद्र्य सांगितलेलं. आणि 2011-12ला किती सांगितलेलं रे? 2011-12ला किती सांगितलेलं आहे? तर 2011-12ला त्यांनी 21.9% सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी बघा 8%नं कमी होत आलेलं आहे. लक्षात ठेवायला सोपं आहे. 37 लक्षात ठेवलं की बाकी सगळं गोष्टी लक्षात राहतील तुमच्या. 2004-05, 2009-10, 2011-12 आणि या 2011-12चा अजून एक दरमहा खर्च विचारतात ते, तर 816 आणि 100. आणि जर तुम्हाला प्रतिदिन जर विचारला तर याला फक्त 30ने डिवाईड करावे, कारण की मागच्या एक्झाममध्ये आपल्याला बघितलं PYQमध्ये लक्षात येतं की त्यांनी 47 आणि 32 असा क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळं हे पण आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा, तर याच्यामध्ये अर्बन आणि रुरल पॉवर्टी पण ते विचारतात किती % होती ती. तर याच्यामध्ये रुरल जी पॉवर्टी आहे ती किती होती रे? 25.7. ऑब्वियसली जास्तच होती. आणि अर्बन 13.7 होती. किती? व्यवस्थित दिसत नसेल, 13.7 होती. ठीक आहे. तर अर्बन होती आणि याच्यामुळे यांना खूप क्रिटिसाईज झालं होतं, यांच्यावर टीका झाली होती की एवढ्या झोपड्या आपल्याला मुंबईमध्ये वगैरे दिसतात आणि तरी पण तुम्ही अर्बनची पॉवर्टी एवढी 13 पॉईंट कसं काय दिली, एवढी कमी कसं काय दिली, 13.7 कसं काय दिली. तर याच्यावरून लक्षात ठेवा, अर्बनची पॉवर्टी 13.7 होती
रुरलची 25.7 होती तेंडुलकर समितीची आणि 21.9 ही टोटल 2011-12ची. हा आकडा फार महत्त्वाचा आहे, 2011-12. हे जरी विसरलं याला लक्षात ठेवायचंच आहे, पण 1 नंबरला हे लक्षात ठेवायचं आहे, 2 नंबरला हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे विसरलं तर वरचं चालेल, पण हे खालचं विसरता कामा नाही. ठीक आहे, तर त्यांनी काय म्हणलं होतं, प्रमाण हे छत्तीसगडमध्ये जास्त आहे पॉवर्टीचं, एवढं लक्षात ठेवा. कधी? चला पुढं बघा. 2012ला कोणती समिती आली? रंगराजन समिती आली. रंगराजन समिती आली. 2014ला त्यांनी अहवाल दिला. ठीक आहे, महत्त्वाची समिती आहे ही पण, याच्यावर पण प्रश्न येतो. तेंडुलकर समिती आणि लकडावाला समिती, तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती, दोन्ही व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट VIMP त्या, त्याच्यावर प्रश्न येतो. तर यांनी काय म्हणलं की अन्न घटक महत्त्वाचा आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या बास्केटमध्ये. त्यांनी बास्केट जे आहे ते बास्केट मोठं केलं, ज्याच्यामध्ये फक्त अन्न आणि शिक्षण ॲड केलं होतं. कोणी रे? अन्न आणि आरोग्य आणि शिक्षण ॲड केलं होतं. कोणी? अन्न, आरोग्य आणि शिक्षण हे कोणाचं होतं? तेंडुलकर. पण त्यानंतर यांनी काय ॲड केलं बघा, रंगराजन यांनी भाजी असेल, डाळी असतील, कडधान्य, दूध, अंडी, मांस हे वीकली लागणाऱ्या गोष्टी आहेत म्हणले. परत काही मंथली लागणाऱ्या गोष्टी आहेत सांगितले त्यांनी, महिन्याला लागतात, 30 दिवसाला लागतात त्या. तर ते रेंट आहे, गॅस आहे, अशा गोष्टी. आणि इयरच्या काही गोष्टी दिल्या त्यांनी. तुम्हाला वर्षाला कपडे लागत असतील ना, तुम्ही कपडे घालता, तर हे कपडे लागणारे जे आहेत ते कपडे पण तुम्ही लक्षात घ्या, असं कोण म्हणलं होतं? रंगराजन म्हणले होते. ठीक आहे, तर त्यांनी काय गोष्टी वाढवल्या? शिक्षण आणि आरोग्य तेंडुलकरांनी वाढवलं, आणि वीकली, मंथली आणि इयरली गोष्टी कोणी वाढवल्या? तर असा प्रश्न आला तर कोणी वाढवल्या त्या? रंगराजन यांनी. ठीक आहे, हे विसरायचं नाही. मग त्यांनी किती % पॉवर्टी दिली? हा फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला येणार आहे आता. तर त्यांनी कॅलरीचा निकष किती सांगितला? 2155 आणि 2090. रुरलसाठी त्यांनी म्हणले 2155 आणि ग्रामीणसाठी म्हणले 2090 कॅलरीज. आता त्यानंतर बघा त्यांनी काय गोष्टी लक्षात घेतल्यात? प्रोटीन, फॅट, विटॅमिन, मिनरल्स, खूप साऱ्या गोष्टी लक्षात घेतल्या. त्याच्यामुळं प्रतिमाह खर्च जो होता प्रति व्यक्ती तो खूप जास्त वाढलेला आहे. या ठिकाणी त्यांनी 972 आणि 1407 हे ग्रामीण भागासाठी, रुरलसाठी 972 रुपये लागतील जर महिन्याला म्हणले ते, आणि ग्रामीण भागासाठी किती शहरी भागासाठी किती लागतील म्हणले ते? 1407. हा PYQ आहे. काय आहे? PYQ आहे. आता रंगराजन साहेबांनी किती % पॉवर्टी दिली होती? आपल्या इंडियामध्ये किती पॉवर्टी आहे म्हणले? 29.5% आहे म्हणले, 29.5%. त्याच्यामध्ये ते ग्रामीणचे किती आहे म्हणले? 26. ग्रामीणचे किती आहे म्हणले? 31. रुरलचे. आणि अर्बनचे किती आहे म्हणले? 26 आहे म्हणले अर्बनचे. खूप जास्त सांगितली होती पॉवर्टींनी. त्याच्यामुळं गव्हर्नमेंट कधी यांचे आकडे वापरत नाही. तेंडुलकर साहेबांचे ते गव्हर्नमेंट आकडे वापरत असते, कारण कोणत्याही गव्हर्नमेंटला वाटत नसतं की आपली पॉवर्टी जास्त आहे असं दिसावं, असं त्यांना कधीच वाटत नसतं. तर 31 ही रुरलची लक्षात ठेवा आणि 26.5 ही अर्बनची आहे. जर असा डाटा क्वेश्चन आला रुरलची किती आणि अर्बनची किती आहे ते पण तुम्हाला विसरायला नको. 29.5 लक्षात ठेवा. आणि तिकडली किती होती? 21%च्या आसपास होती. कोणाची? तेंडुलकरची. ठीक आहे. अजून एक मुद्दा आहे की दत्त आणि मार्टिन त्यांचा 1989ला अहवाल आला. डेट महत्त्वाचे. रिजनल इम्बॅलन्स आणि पॉवर्टीसाठी ही समिती तयार केलेली होती. त्यांनी पॉवर्टी गॅप इंडेक्स दिला होता. ठीक आहे. आता रिजनल इम्बॅलन्स आणि पॉवर्टीसाठी ही समिती तयार होती, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि पॉवर्टी गॅप इंडेक्स दिला, कोणी दिला म्हणलं तर दत्त आणि मार्टिन. अहवाल कधी आला तर 1989ला. आता महत्त्वाचा मुद्दा अजून एक बघू, बेरोजगारी. हा एक दुसरा आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे, बेरोजगारी. तर बेरोजगारीमध्ये बेरोजगार कोण असतात? ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे इच्छा आहे आणि ज्याच्याकडे कामाची शक्ती आहे, असे जे लोक आहेत आणि त्यांना काम मिळत नाही ते बेरोजगारीमध्ये येतात. ज्याच्याकडे क्षमता आहे, इच्छा पण आहे आणि कामाची शक्ती आहे, पण त्यांना काम मिळत नाही, असे येतात कशामध्ये? बेरोजगारीमध्ये. जर प्रश्न आला तर चुकायला नको. ठीक आहे. कार्यकारी गट जो असतो तो कोणता असतो? तर हा पण एक प्रश्न असतो की वर्ष विचारतात तुम्हाला कधीपर्यंत. मग इथं तुम्हाला 18 करतील आणि तुम्ही कन्फ्यूज होता, त्याला 18 नाही लक्षात ठेवा. तर काय आहे ते? 15 आणि 64. 15 ते 64.
ठीक आहे. 15 ते 64 लक्षात ठेवा. आणि किती पर्सेंट आहे आपल्या इंडियामध्ये? मग आता कार्यकारी गट 63.4% आहे. ठीक आहे. तर लेबर फोर्समध्ये कोण कोण येतं रे? टोटल पॉप्युलेशनपैकी स्टुडंट, डिसेबल्ड, आजारी व्यक्ती, गृहिणी यांना सोडून जी लोकसंख्या असते त्याला आपण लेबर फोर्स म्हणत असतो. मग याच्यामध्ये एम्प्लॉयड पण येतात आणि अनएम्प्लॉयड पण येतात. म्हणजे ज्यांना रोजगार आहे ते पण येतात आणि ज्यांना नाही असे पण येतात. आहे आणि नाहीवाले पण येतात. एम्प्लॉयड आणि अनएम्प्लॉयड पण येतात. ठीक आहे. तर मार्केटमध्ये येणारे सगळे लेबर फोर्समध्ये असतात. मग ते जे जॉब असो नसो काही घेणं देणं नाही. पण कोण कोण नसतं हा जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये स्टुडंट नाही, डिसेबल्ड म्हणजे जे की अपंग व्यक्ती आहेत ते नाही, आजारी व्यक्ती नाही, त्याची क्षमताच नाही ना आजारी व्यक्तीची, गृहिणी नाहीत, यांना सोडून आपण काय करत असतो? लेबर फोर्स पकडत असतो. तर अनएम्प्लॉयमेंट रेट कसा काढायचा? तर बेरोजगारी अपॉन लेबर फोर्स. बेरोजगार जेवढे आहेत लोक, समजा की आता लेबर फोर्स आपला 80 आहे आणि बेरोजगार 4 आहे. तर असं काढणार तुम्ही 4 दुणे 8, 20 20 100. तर 5% आपली बेरोजगारी. असं अनएम्प्लॉयमेंट रेट काढतात आणि याच्यावर प्रश्न हमखास येतो, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आता बेरोजगारीचे जे प्रकार आहेत ते प्रकार बघूयात आपण. संरचनात्मक बेरोजगारी ही कुठं आढळते रे? तुम्हाला विकसनशील किंवा अविकसित देशामध्ये आढळते. ठीक आहे. त्यानंतर स्ट्रक्चरल बेरोजगारी कशामुळे तयार होते? तर नवीन टेक्नॉलॉजीज येतात त्याच्यामुळे काय होतं? तर नवीन टेक्नॉलॉजी आली की ते अडॅप्ट करण्यासाठी काय होतं? ते स्किल तुमच्याकडे नसतं आणि त्यावेळेस मग ही बेरोजगारी उद्भवत असते. ठीक आहे. तर कृषीमध्ये काही बेरोजगारी आहेत, त्याच्यामध्ये हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी, सीजनल म्हणतो आपण याला. ठीक आहे. तर सीजनल बेरोजगारी आणि छुपी म्हणजे कशी रे? डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट. आता सीजनलमध्ये जे काय होतं की समजा तुम्ही आता रानामध्ये काम करत असेल, समजा ऊसाची शेती आहे तुमची, तर ऊस हा कधी असतो? वर्षातून काही दिवसच असतो. ऊसासाठी ऊसतोड काम करायचं ते 3 महिन्यासाठी देतात. तर त्यांना सीजनल 3 महिने काम भेटतं आणि ते 8 महिने त्यांच्या गावाकडेच असतात. तर त्यांना त्यावेळी जॉब नसतो. तर ही सीजनल बेरोजगारी जी आहे ती कृषीमधली आहे. तर डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट ही 2 नंबरची आहे कृषीमधली. तर याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि तुम्हाला 1 एकर जमीन आहे आणि 5 व्यक्ती 1 एकर जमिनीवर काम करत आहेत. तर त्यातले ही 1 एकर जमीन तुमचे 2 जण पण करू शकतात. बाकीचे तिघांची काय गरज आहे? तर तिघांची गरज नाही आहे, तरी पण ते काम करत आहेत इथं त्या काय करावं? तर ही छुपी डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट आहे कृषीमधली. ओपन अनएम्प्लॉयमेंट काय? तर ती डोळ्यांनी दिसते, ती डायरेक्ट ओपन अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. तर चक्रीय सायक्लिकल. ठीक आहे. तर सीजनल आणि सायक्लिकलमध्ये तुम्ही कन्फ्युजन होणार, महत्त्वाचा मुद्दा आहे सीजनल आणि सायक्लिकलमध्ये. तर सायक्लिकलमध्ये काय होतं की सायकल्स असतात, बिझनेसच्या जशा सायकल असतात, बिझनेसच्या मंदी उतार अशी ज्यावेळेस येत असते, तेजी मंदी येत असते. किंवा पुण्यामध्ये बघा कधी IT सेक्टर एकदम बूम करतं, आणि त्यावेळेस जॉब भेटतात. आणि कोविडच्या टायमिंगला बघितलं आपण, जॉब खूप वाढले आणि नंतर पुण्यात जॉबमधून काढायला लागले. मग त्यावेळेस काय होतं? सायक्लिकल तेजी मंदीच्या वेळेस सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट तयार होत असते. फ्रिक्शनल म्हणजे ऐच्छिक असते. ऐच्छिक म्हणजे काय रे? समजा की तुम्हाला 5 लाखाचा जॉब आहे, 5 लाखाचं पॅकेज आहे, तर तुम्हाला 8 लाखासाठी ट्राय करायचं आहे. तर तुम्ही काय करता? मध्ये ब्रेक घेता. हा जो ब्रेक आहे तो तुमचा फ्रिक्शनल आहे, ऐच्छिक आहे, तुम्हाला इकडं चेंज होताना जेवढा टाईम लागतो ही म्हणजे फ्रिक्शनल अनएम्प्लॉयमेंट आहे, ऐच्छिक बेरोजगारी, चांगल्या संधीसाठी. ठीक आहे. आता बेरोजगारीमध्ये काही प्रकार आहेत बघा, काही गोष्टी आहेत. युज्युअल स्टेटस एक असतो, करंट विकली स्टेटस एक असतो आणि करंट डेली स्टेटस एक असतो. आता युज्युअल स्टेटस जो असतो तो इयरली काढला जातो. 2 महिन्यानं समजा चेक केलं की तुम्ही बेरोजगार आहात का, तर युज्युअल स्टेटस हा वार्षिक असतो. ठीक आहे. आणि करंट विकली स्टेटस जो असतो तो 1 आठवड्यासाठी असतो. समजा 1 आठवड्यात तुम्हाला 1 तास जरी काम भेटलं तरी पण तुम्ही अनएम्प्लॉयड नाही, म्हणजे बेरोजगार नाही. 1 आठवड्यात 1 तास काम. तर इथं तुम्हाला व्यक्तिदर मोजला जातो. पण करंट डेली स्टेटस जो असतो त्याच्यामध्ये व्यक्ती दिन दर, म्हणजे तुम्हाला किती दिवस काम भेटले हे मोजलं जातं. ठीक आहे. तर सॅम्पल पिरियड हा 1 आठवड्याचा असतो. समजा 2 व्यक्ती
तुम्हाला भेटले, टोटल 7 दिवस आहेत आणि त्याच्यातले तुम्हाला 2 दिवस काम भेटलं, तर हे याचं पर्सेंटेज काढलं जाते. ठीक आहे. आणि व्यक्ती दिन दर महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. आणि इथं फक्त व्यक्ती दर आहे, व्यक्ती दिन आहे इथं, आणि इथं फक्त व्यक्ती दर आहे. ठीक आहे. व्यक्ती दर ह्याच्यामध्ये कन्फ्यूज करून घेऊ नका. युज्युअल स्टेटस आणि करंट विकली स्टेटस ह्याच्यामध्ये डिव्हिजन कळलं पाहिजे. या दोन्हीमध्ये व्यक्ती दर आहे आणि करंट विकली स्टेटसमध्ये व्यक्ती दिन दर आहे. म्हणजे हे मोस्ट ऑथेंटिक आहे. ठीक आहे. चला मित्रांनो, आता आपण कृषी बघूयात. खूप स्पीडमध्ये आपल्या चालल्यात गोष्टी आणि तुमची पण रिव्हिजन होत असेल. चला, 18% GDPचं कॉन्ट्रीब्युशन आहे कृषीचं. आपल्याकडे जमीन फार कमी आहे मित्रांनो, 0.12 हेक्टर पर पर्सन आपल्याकडे जमीन आहे. फार म्हणजे जवळपास 10 गुंठेत जमीन प्रत्येक व्यक्तीला वाटायला येते. ठीक आहे. 1957ला अन्नधान्य चौकशी समिती नेमली होती. हा एक प्रश्न येतो की कधी आली होती अन्नधान्य चौकशी समिती, तर 1957ला आली होती. अशोक मेहता समिती आली होती. अन्नधान्याच्या किमती ज्या आहेत त्याच्यासाठी होती अशोक मेहता. ठीक आहे. तर 1964ला LK झा समिती आली होती. हा एक प्रश्न येईल की ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड LK झा समिती आली होती. त्याच्या रिकमेंडेशननं आपण ॲग्रिकल्चर प्राईस कमिशन आलं होतं. ॲग्रिकल्चर प्राईस कमिशन 1965, डेट इम्पॉर्टंट आहे, 1 जानेवारी 1965. आणि त्याच्याच रिकमेंडेशननं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पण आलेलं आहे. हे काम काय करतं रे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया? याचं धान्याचं जे गोडाऊन असतं, गोडाऊनपर्यंत जे गोष्टी आणायच्यात, गहू असेल, तांदूळ असेल, ते काम कोण करत असतं? तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि ते तिथून पुढं मग स्टेट गव्हर्नमेंटला देणार आणि तिथून पुढं राज्य सरकार हे तुमच्याकडे PDS थ्रू तुम्हाला देणार ते धान्य. ठीक आहे. तर लक्षात ठेवा LK झा समिती. MSP 23 पिकांसाठी दिला जातो. किती पिकांसाठी दिला जातो हा प्रश्न आला तर 23 पिकांसाठी दिला जातो. प्रोक्युरमेंट प्राईस काय असते रे? तर ही विकत घेण्याची किंमत असते शेतकऱ्याकडून. हा समजा शेतकरी आहे आणि हे सरकार आहे. तर सरकार काय करतं आहे, तर शेतकऱ्यांकडून तो जो माल आहे तो विकत घेत आहे. तर ही प्रोक्युरमेंट प्राईस असते. इज ऑलवेज ग्रेटर दॅन द MSP. MSPपेक्षा काय मोठी असते, कारण आपण MSPच्या खाली दर होणार नाही. MSPच्या खाली सरकार घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा MSP एवढी असते किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल. इश्यू प्राईस असते काय रे? तर ही PDSमध्ये जे असतं तो ज्याच्या किमतीमध्ये तुम्हाला 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपयेमध्ये जे गहू तांदूळ वगैरे जे मिळतं त्याला आपण इश्यू प्राईस असं म्हणतो. ठीक आहे. अजून एक स्कीम महत्त्वाची, मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम. तर ही कांदे आणि टोमॅटोसाठी आली होती. जर प्रश्न आला की मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम कशासाठी होती, तर कांदे आणि टोमॅटोसाठी होते. ऑपरेशन ग्रीन एक होतं, तर हे टोमॅटो, पोटॅटो आणि ऑनियन या तिघांसाठी होतं. 2018-19ला आलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्यात, तर लक्षात ठेवा ऑपरेशन ग्रीन जर आलं तर चुकायला नको. त्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा बघूयात आपण. 1965-66ला दुष्काळ पडला होता, युद्ध झालं आणि नॉर्मनी बॉरलॉग यांनी पाथफाइंडर त्यांची NGO होती, त्यांनी सोनोरा 64 आणि लेर्मा रोजो 64 ह्या ग्रीन रिव्हॉल्युशनच्या व्हरायटी काढल्या होत्या वीटच्या. ठीक आहे. आणि त्यावेळेस सुब्रमण्यम होते, त्यांनी आपले किती 1800 टन इम्पोर्ट केलेलं होतं गहू. तर स्वामीनाथन यांनी काय केलं, हायब्रिड व्हरायटी काढली. कोणती काढली हा जर प्रश्न आला तर लोकवन आणि शरबती होती. आणि महाराष्ट्राचे फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन कोणाला म्हणतात महाराष्ट्राचे, तर आपले वसंतराव नाईक यांना म्हटलं जातं. वसंतराव नाईक, फादर ऑफ ग्रीन रिव्हॉल्युशन इन महाराष्ट्र. जर विचारलं महाराष्ट्रामध्ये तर कोण आहे? वसंतराव नाईक. लक्षात ठेवा. भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत रे? कशासाठी झाली होती? नॉर्मनी बॉरलॉग जे आहेत ते जगासाठी आहेत. MS स्वामीनाथन जे आहे ते भारतासाठी आहेत. आणि महाराष्ट्रासाठी कोण आहे? वसंतराव नाईक. आणि ती आपल्या भारताची हरित क्रांती कशासाठी झाली होती? गहू पिकासाठी झाली होती. आणि महाराष्ट्रात कशासाठी झाली होती? ज्वारीसाठी झाली होती. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्र हा राज्य आहे की जे 50% ज्वारी प्रोड्यूस करतं. कोणाची? आपल्या देशाची, महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. आणि सोलापूर आहे त्याच्यातलं 50% प्रोड्यूस करतं महाराष्ट्रातलं. महाराष्ट्रापैकी जर 50% विचारलं तर सोलापूर आहे. लक्षात ठेवा. सोलापूरमध्ये खूप जास्त ज्वारी पिकवली जाते. ठीक आहे. परत हाय यील्डिंग व्हरायटीज काढल्या आपण. गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी, मका, तांदूळ याच्यासाठी आपण हाय यील्डिंग व्हरायटीज काढल्या होत्या. तर आता काही रिव्हॉल्युशन्स आहेत त्याच्यावर प्रश्न येतो, ते चुकायला कामा नये. तर आपण लक्षात ठेवा कोणते ग्रीन रिव्हॉल्युशन आहेत. त्या ग्रीन रिव्हॉल्युशन तर तुम्हाला माहितीच आहे. पिंक रिव्हॉल्युशन ही कोळंबीसाठी होती. पिंक रिव्हॉल्युशन कोळंबी.
परत ग्रे रिव्होल्यूशन आहे ती फर्टिलायझरसाठी होती. ब्राऊन रिव्होल्यूशन आहे ती लेदर आणि कोकवा याच्यासाठी होती. सिल्वर फायबर आहे ती कापसासाठी होती. रेड रिव्होल्यूशन आहे ती मीठ. कोणी केली होती रे ही रेड रिव्होल्यूशन? ही विशाल तिवारी यांनी केलेली होती. विशाल तिवारी त्याचे रेड रिव्होल्यूशनचे आहेत जनक. तर पेट्रोलियमची कोणती रिव्होल्यूशन? ब्लॅक रिव्होल्यूशन. ब्ल्यू रिव्होल्यूशन सगळ्यांना माहिती असते, फिशच्या रिलेटेड आहे, पण कोणी केली हे महत्त्वाचं आहे. अरुण कृष्णन. ऑनियनची जी आहे ती पिंक रिव्होल्यूशन आहे, दुर्गेश पटेल यांनी केलेली होती, जनक आहेत ते त्याचे. आणि मिल्कची सगळ्यांना माहिती आहे व्हाईट रिव्होल्यूशन आहे, पण वर्गीस कुरियन हे गुजरातचे होते, त्यांनी केलेली होती मिल्क रिव्होल्यूशन. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जी आहे ती एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. ही कोणी काढला रे कन्सेप्ट? इकॉलॉजिकल प्रिन्सिपल इन द टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट. म्हणजे आपल्याला इकॉलॉजी वापरायची आहे, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स इकॉलॉजीचा पण विचार करायचा आहे याच्यामध्ये. ज्यावेळेस आपण टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स होतो आहे त्यावेळेस आपण इकॉलॉजीचा विचार केला पाहिजे, असं MS स्वामीनाथन यांचं मत होतं. हे त्याचे फादर आहेत एव्हरग्रीन रिव्होल्यूशनचे. आणि शेवटचे म्हणजे येलो रिव्होल्यूशन. तर ती कशाच्या संबंधित आहे? ऑइल सीड, तेलबिया वगैरे जे आहेत त्याच्या संबंधित आहे. सॅम पित्रोदा त्याचे जनक आहेत. अशा रीतीनं आपण कृषीचा भाग इथं फिनिश केलेला आहे. कृषी फिनिश. ठीक आहे. तर इथपर्यंत आलात, व्हिडिओ बघितलात, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण काय होते तरच जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचतो आहे. जर जास्त लोकांपर्यंत पोचायचं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब मस्ट आहे. जरी माझी इच्छा असून आता मला ते म्हणू पण नाही वाटत, पण आता ऑप्शन नाही, ते अल्गोरिदम तसं सेट झालेलं असते. त्याच्यामुळं लाईक आणि सबस्क्राईब करणं मस्ट आहे जर जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचायचं असेल तर. ओके, धन्यवाद. शेवटचा भाग येईल आणि शेवटच्या भागामध्ये आपण सगळं फिनिश करून टाकणार आहे. फिनिश राहिलेला जो पार्ट आहे तो. ठीक आहे, इकॉनॉमी आपलं फिनिश होतं आहे. तुम्ही कन्सिस्टंटली जर ऐकत असेल हे व्हिडिओ तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल, डेफिनेटली फायदा होणार आहे. रिव्हिजन फास्ट होते तुमची बाकीच्यांपेक्षा. बाकीचे जे फालतूचा फपट पसारा लक्षात ठेवतात ते आपण लक्षात ठेवत नाही. ह्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली पाठच ठेवायचे आहेत. आणि शेवटी एक्झामच्या आधी 1-2 वेळा जर रिव्हिजन झालं याच्यातूनच तर मग नक्कीच इकॉनॉमीमध्ये 80% मार्क यायला काहीच हरकत नाही. मी 100%ची खात्री नाही घेत, पण 80% यायला काहीच हरकत नाही. ओके, ठीक आहे. धन्यवाद.